आपल्यासोबत विक्रांत जाधव आहेत, भास्करराव जाधवचे चिरंजीव, ज्यांनी काल अजितदादांची भेट घेतली. मी त्याच्याशी बातचीत करणार आहे. कशा स्वरूपाची भेट होती ही? अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आपल्या चिपळूणमध्ये ते आले. अवघ्या घरापासून 500 मीटरवरती या माटे सभागृहामध्ये त्यांचा कार्यक्रम हा पार पडत होता आणि म्हणून साहेबांच्या शिस्तीप्रमाणे, आमदार भास्कर जाधव साहेबांच्या शिस्तीप्रमाणे त्यांनी जो शिरस्ता आम्हाला घालून दिला आहे त्याप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या जबाबदार पदावर असलेली व्यक्ती जर येत असेल तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आपण त्यांना भेटलं पाहिजे, आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून त्यातलाच हा एक भाग होता. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर अर्थमंत्री देखील होते आणि त्यांनी जो मला जिल्हा परिषदेला निधी 56 कोटी रुपयाचा जिल्हा परिषद बिल्डिंग करता दिला आणि इतर काही निधी दिले, त्यानंतर ही माझी त्यांची पहिलीच भेट होती आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता देखील मी गेलो आणि त्याचबरोबर आमदार भास्कर जाधव साहेबांच्या शिस्तीप्रमाणे पण मी त्यांना जाऊन भेटलो. ओळख सगळ्यांजवळ आहे, दादांचे संबंध चांगले आहेत, तसे शरद पवारचे देखील संबंध चांगले आहेत. उद्या शरद पवार साहेब येतात, पुन्हा भेट होईल? नक्कीच. मुळामध्ये पवारसाहेब हे राज्याचे नाहीत तर देशाचे नेते आहेत आणि दुसरी गोष्ट, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि त्यामुळे पवारसाहेब येतात तर आम्ही नक्कीच त्यांना भेटायला जाणार, आम्ही त्यांना भेटणार, आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला नक्कीच जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.